नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज ज्या दोन रेसिपीज आपण बनवणार आहोत त्या आहेत भाज्या आणि पास्ताचं सूप आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी पेस्टो ब्रेड। चला पटकन चालू करूया या दोन्ही रेसिपीज बनवायला। सगळ्यात आधी सूप बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये गरम करूया ऑलिव्ह ऑइल। फार जास्त ऑलिव्ह ऑइल घालायचं नाहीये, साधारणपणे 2 छोटे चमचे ऑलिव्ह ऑइल आपण गरम करून घेणार आहोत। ऑलिव्ह ऑइलमध्ये आपण घालूया बारीक चिरलेला लसूण। याला व्यवस्थित परतून घेऊया। लसूण चांगला परतला गेला की त्याच्यामध्ये घालूया कांदा। कांद्याचे छोटे छोटे तुकडे आपण करून घेतलेले आहेत, बारीक अगदी चिरलेला नाहीये। कांद्यानंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत झुकिनी। माझ्याकडे पिवळ्या आणि हिरव्या दोन्ही रंगाची झुकिनी आहे। गाजर। या भाज्या आपण सूपमध्ये आत्ता घालतोय, ह्याचं कारण या भाज्यांना शिजायला थोडा जास्त वेळ लागतो बाकीच्या भाज्यांच्या कंपॅरिझनमध्ये, त्याच्यामुळे ह्या सगळ्यात आधी घालायच्या भाज्या। आणि त्याचबरोबर माझ्याकडे हा मॅक्रोनी पास्ता आहे, तो पण मी थोडासा याच्यामध्ये आत्ताच घालून घेणार आहे। याला मिक्स करूया। माझ्याकडे हा भाज्यांचा स्टॉक आहे, हा ह्याच्यामध्ये घालूया। व्हेजिटेबल स्टॉक घातल्यानंतर याला आपण साधारणपणे 2 मिनिटं शिजवून घेऊया। भाज्या आपल्या 2 मिनिटं शिजल्या आहेत। याच्यामध्ये आता आपण घालूया बटाटे, कारण का बटाट्याला पण शिजायला थोडा वेळ लागतो। याच्यामध्ये घालूया मीठ। आणि माझ्याकडे हे बॉईल करून चॉप केलेले टोमॅटोज आहेत, त्याला टोमॅटो कॉन्कासे असं पण म्हटलं जातं। हे साधारणपणे आपण 2 ते 3 चमचे याच्यामध्ये घालूया। याला मिक्स करूया आणि 5 ते 7 मिनिटं शिजवून देऊया। जोपर्यंत आपल्या भाज्या शिजतात तोपर्यंत आपण बनवून घेऊया पेस्टो। पेस्टो हा एक प्रकारचा सॉस आहे आणि तो बनतो बेसिलच्या पानांपासून। अगदी सोपी रेसिपी आहे। सगळ्यात आधी काय करायचं आहे, ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अख्खी काळी मिरी, मीठ, माझ्याकडे पाईन नट्स आहेत जे अगदी गरजेचे आहेत पेस्टो बनवण्यासाठी, पण जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही अक्रोड पण वापरू शकता। पाईन नट्स टाकल्यानंतर हा जो पार्मेझन चीजचा ब्लॉक आहे तो आपण थोडासा किसून ह्याच्यामध्ये घालूया। जर तुमच्याकडे असा ब्लॉक नसेल तर आजकाल बाजारामध्ये पार्मेझन चीजची पावडर पण मिळते, ती पण तुम्ही वापरू शकता। हे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकल्यानंतर मिक्सरचं भांडं बंद करून घेऊया आणि ह्याला वाटून घेऊया। ही पावडर तयार झाली की ह्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत लसूण आणि याला परत एकदा वाटून घेणार आहोत। आता हे सगळे जिन्नस झाल्यानंतर फायनली आपण ह्याच्यामध्ये टाकूया बेसिलची पानं आणि ह्याच्यामध्ये टाकूया ऑलिव्ह ऑइल। पेस्टो बनवण्यासाठी फक्त ऑलिव्ह ऑइलचा वापर करायचा आहे, ह्याच्यामध्ये एकही पाण्याचा थेंब जात नाही। आपला पेस्टो तयार आहे। याला फार बारीक असं वाटायचं नाहीये, पेस्टो थोडासा असा जाडसरच ठेवायचा आहे। आपल्या भाज्या आहेत त्या साधारणपणे 4 ते 5 मिनिटं शिजलेल्या आहेत, तर बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या पण घालून घेऊया। ब्रोकोली, फरसबी, माझ्याकडे आहेत या लीक्स, जर तुम्हाला मिळाल्या नाहीत तर तुम्ही ह्याच्यामध्ये नाही घातल्या तरी चालेल। आणि कोबी मिक्स करूया आणि ह्याच्यामध्ये अजून थोडासा भाज्यांचा स्टॉक घालून याला 3 ते 4 मिनिटं अजून शिजवून देऊया। आपला हा जो पेस्टो आहे तो आपण आता एका बोलमध्ये काढून घेऊया। हा जो पेस्टो आहे तो जर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचा असेल तर ह्याच्यावरती असं तेल टाकायचं आणि हा पेस्टो फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा। साधारणपणे 3 ते 4 दिवस असा हा पेस्टो वापरता येतो। जेव्हा तुम्हाला वापरायचं असेल तेव्हा तुम्ही थोडंसं तेल बाजूला करा आणि खालचा पेस्टो वापरू शकता। आपलं सूप तयार होतंय तोपर्यंत हे जे फ्रेंच ब्रेडचे स्लाइसेस आहेत त्याला आपण एका बेकिंग ट्रेवर ठेवूया आणि साधारणपणे 4 ते 5 मिनिटं बेक करून घेऊया, म्हणजे स्लाइसेस छान कडकडीत होतील। आपले ब्रेड स्लाइसेस जे आहेत ते तर छान कडकडीत झाले आहेत। तर हा जो पेस्टो आपण बनवला आहे तो या ब्रेड स्लाइसेसवर असा पसरवूया आपला
आपला पेस्टो ब्रेड आणि सूप दोन्ही तयार आहे. आता आपण ह्याला सर्व करूया. आपलं सूप तयार आहे. याला एका बाउलमध्ये टाकूया. वरून टाकूया थोडासा पेस्टो आणि थोडं पार्मेझन चीज वरतून आपण टाकूया. सूप ठेवूया या बोर्डवरती आणि बाजूला हा पेस्टोचा ब्रेड. भाज्या आणि पास्ताचं सूप आणि पेस्टो ब्रेड दोन्ही तयार आहे. रेसिपी जर आवडल्या असतील तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. For more such delicious recipes, stay tuned to Sanjeev Kapoor Khazana.